नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक याचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कट ऑफ मार्क्स किती गेलेला आहे. त्यासोबतच बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जे काही तुमचे डाऊट असणार आहे व्हिडिओबद्दल, वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे, त्यासोबत बघा कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कधीपर्यंत बोलवण्यात येईल, असे काही संपूर्ण डाऊट आहे मी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन सर्वप्रथम अपडेट जे तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की जे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच की बघा 2023ला याची जे नोटिफिकेशन आलेली होती आणि मे 2025 या तारखेला जर बघितलं 20, 21, 22 या तारखेला तुमची जे एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती आणि ही जी एक्झाम आहे ते IBPS थ्रू जे आहे ते कंडक्ट करण्यात आलेली होती, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा पब्लिकेशन ऑफ सिलेक्टेड लिस्ट ऑफ द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक, जे की बघा यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. यामध्ये बघा जेवढे काही तुम्हाला पॉईंट दिलेले आहे ते आपण जाणून घेऊया की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. तर बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथे बघू शकता अँड ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, जे की बघा 6/2023 वॉज पब्लिश फॉर फिलिंग अप द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक इन द मंथ ऑफ डिसेंबर 2023. द ऑनलाईन टेस्ट वॉज कंडक्टेड इन द मंथ ऑफ मे 2025. म्हणजेच की मे 2025ला तुमची जी ऑनलाईन टेस्ट आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती आणि याची जी एक्झाम आहे तुम्हाला मी आधी सांगितली IBPS थ्रू कंडक्ट करण्यात आलेली होती. आता जर बघितलं 3 नंबरचा पॉईंटमध्ये तर बघा द सिलेक्ट लिस्ट विल नॉट कन्फेअर ॲट एनी राईट ऑन द कॅन्डिडेट फॉर अपॉइंटमेंट. म्हणजेच की यामध्ये सरळ सरळ असं सांगण्यात आलेलं आहे, जे की तुमची लिस्ट लावण्यात आलेली आहे ते जे कॅन्डिडेट आहे ते सिलेक्टेड झालेले आहे असं समजून चालू नका, कारण की बघा याची जी प्रोसेस आहे समोरची ते बाकी राहिलेली आहे. कारण की जर बघितलं आपण तर बघा उद्याला जर बघितलं तर 1 ऑगस्टला तर याची जे एक्झामची जे लिंक आहे, म्हणजेच की तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे त्याबद्दलची जी लिंक आहे ते ओपन होणार आहे आणि त्यानुसार बघा तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे आणि कट ऑफ मार्क्ससोबत तुमचे जर मार्क्स जर मॅच करत असतील तर तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी पात्र होसाल. आणि कागदपत्र पडताळणी कधीपर्यंत होणार आहे याची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा यामध्ये जर बघितलं आणखी तर संपूर्ण पॉईंट तुम्ही इथं बघू शकता आणि याची जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला शेअर केलेली आहे. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला जे रिझल्ट म्हणजेच की जेव्हा तुमचा लागणार आहे त्यामध्ये बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कॅन्डिडेट आर बिंग इन्फॉर्म बाय ईमेल अँड SMS रिगार्डिंग पब्लिकेशन ऑफ रिझल्ट. म्हणजेच की बघा जेव्हा रिझल्ट पब्लिश करण्यात येईल तेव्हा तुम्हाला ज्या ईमेल थ्रू किंवा SMS द्वारे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आणि द कॅन्डिडेट शुड ब्रिंग ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट इन ओरिजिनल फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होणार तेव्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला सोबत न्यायचे आहे. आता बघा खाली तुम्हाला यामध्ये काय काय लिस्ट जे अटॅच करण्यात आलेले आहे तर बघा द सिलेक्ट लिस्ट इज अटॅच हेअर विथ आणि कट ऑफ मार्क्स अटॅच हेअर विथ आणि URL लिंक फॉर डाउनलोडिंग इंडिव्हिज्युअल मार्क्स इन द एक्झामिनेशन, जे की तुम्हाला बघा 1 ऑगस्टला याची जी लिंक आहे ते ओपन होणार आहे. आता बघा सिलेक्टेड जे लिस्ट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यासोबत बघा कट ऑफ मार्क्स किती गेलेला आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार ते पण आपण जाणून घेऊया. आता बघा हे जे तुम्हाला लिस्ट दिसत आहे हे सिलेक्टेड लिस्ट आहे, म्हणजेच की बघा जे जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत यामध्ये त्यांचे नाव, त्यासोबत बघा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे आणि सिलेक्टेड कॅटेगरी कोणती आहे आणि सिलेक्टेड अंडर अगेन्स्ट, म्हणजेच की बघा तुमची अप्रेंटिसशिप झालेली असेल त्या अंडर, जनरल असेल तर जनरलच्या अंडर, वुमन रिझर्वेशनच्या अंडर बघा यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा पोस्टचे नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे, रँक बद्दल आणि रोल नंबर तुम्ही इथं बघू शकता. त्यासोबत बघा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचे नाव यामध्ये आहे की नाही ते मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून बघा तुम्हाला या भरतीची अपडेट सर्वप्रथम माझ्याकडून मिळतच राहील. आता जर बघितलं तर बघा तुम्ही इथं बघू शकता की डेट ऑफ एक्झाम, जे की बघा 20, 21 आणि 22 मे 2025 या तारखेला जे आहे एक्झाम घेण्यात आलेली होती. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही सविस्तर बघू शकता. टोटल जर बघितली तर बघा 129 पेजेसची PDF आहे. आणि जर रिक्रुटमेंट प्रोसेस जर बघितली तर बघा यामध्ये जे जागा निघालेल्या होत्या ते होत्या 5,000च्या जास्त जागा निघालेल्या होत्या. आता बघा जे कोणी विद्यार्थी यामध्ये झालेले आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये तुमचे नाव आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता जर बघितलं की कट ऑफ मार्क किती गेलेला आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यावरती आपण जाऊया. आता बघा हा जो तुम्हाला कट ऑफचा डाटा दिसून येणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथून बघू शकता. सर्वात आधी जर बघितलं तर बघा SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. जनरलसाठी तर बघा 65.70, वुमनसाठी जर बघितलं म्हणजे की महिलासाठी 42.26 आणि स्पोर्ट्स पर्सनसाठी बघा 3.49. एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथं काही दाखवलेलं नाही आहे. प्रोजेक्ट अपेक्टिव्हसाठी जर बघितलं 27.74,
अर्थक्वेक अफेक्टेडसाठी जर बघितलं 22.15, अप्रेंटिससाठी जर बघितलं 60 आणि ऑर्फनसाठी 6.13, पीडब्ल्यूडी साठी 8.02 अशा प्रकारे तुम्हाला एससी कॅटेगरीचा कट ऑफ दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ दाखवण्यात आलेला आहे, जो की बघा 45.76 जनरलमध्ये आणि वुमनसाठी जर बघितलं 30.36 अशा प्रकारे बघा तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ यामध्ये दिसून येणार आहे. व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी प्रत्येक कॅटेगरी तुम्ही इथे बघू शकता. आता हा जो डाटा आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेला आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. आता बघा एससी बीसी साठी जर बघितलं तर बघा जनरलसाठी 55.68 आणि वुमनसाठी 28.05. ओबीसी कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर बघा ओबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर बघा जनरलचा कट ऑफ जो आहे 63.09 आणि वुमनसाठी जर बघितलं तर 42.14 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर बघितला 43.80 आणि वुमनसाठी बघा 22.44 आणि ओपनचा जर बघितला तर बघा 69.82 आणि वुमनसाठी जर बघा 55.76 अशा प्रकारचा कट ऑफ जो आहे तो ओपन कॅटेगरीचा लावण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा उद्याला जी लिंक ओपन होणार आहे त्याबद्दल पण माहिती देणार आहे आणि बघा उद्याला लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता आणि ते मार्क्स जाणून घेतल्यानंतर कट ऑफ मध्ये तुम्हाला तेवढे मार्क्स मिळालेले आहे की कारण की बघा हा जो फायनल कट ऑफ लागलेला आहे आणि याच्या खाली जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही पात्र नसाल एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यासोबत किंवा याच्यावरती जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एलिजिबल असणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा जे उद्याची लिंक आहे ते कशा प्रकारे ओपन करता येईल त्याच्याबद्दल मी माहिती देतो. तर बघा जे महावितरणची जे वेबसाईट आहे त्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यावरती आल्यानंतर बघा तुम्हाला ही जी माहिती आहे संपूर्ण यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा सर्वात शेवटचा जर पॉईंट बघितला आपण URL लिंक फॉर डाउनलोडिंग इंडिव्हिज्युअल मार्क्स इन द एक्झामिनेशन प्लीज क्लिक हिअर म्हणजे की हे जे ब्लू क्लिक तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं तर बघा आताला जर क्लिक केला आपण तर बघा काहीच ओपन होणार नाही आहे. फक्त तुम्हाला यामध्ये बघा टेम्पररी जे माहिती आहे यामध्ये देण्यात येणार आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की रिझल्ट डिस्प्ले विल स्टार्ट सून म्हणजे की बघा उद्याच्या तारखेला जर बघितलं तर हे तुम्हाला ओपन दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बघा तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला दिसून येणार आहे आणि याची जी लिंक आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि किती कट ऑफ लागलेला आहे तुमच्या कॅटेगरीनुसार ते तुम्ही बघून घ्याल आणि यामध्ये तुमचे सिलेक्शन होणार आहे की नाही ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे किंवा जे वेबसाईट यामध्ये देण्यात आलेलं आहे यावरती एक पत्रक किंवा नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून वेळोवेळी जर बघितलं तर जे वेबसाईट आहे यावरती पण भेट देत राहा आणि बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ते लवकरात लवकर केल्या जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जे जे डॉक्युमेंट तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट एक्झाम फॉर्म भरायच्या वेळी टाकलेले होते ते तुम्हाला संपूर्ण जर तुमच्याकडे नसतील तर बघा लगेच डॉक्युमेंट काढून घ्या कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ते लवकरात लवकर केली जाणार आहे. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.